लुडो भारतात 6व्या शतकापासून खेळला जाणारा हा खेळ. प्राचीन भारतात चौसर म्हणून खेळला जाणारा हा खेळ आता लुडो म्हणून खेळला जातो. या खेळाच्या व्यसनाने काय होऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाभारत. परंतु त्या काळापासूनच भारतात लुडो खेळण्याचा क्रेज काही कमी होताना दिसत नाही. आता सर्वांकडे स्मार्टफोन आल्यामुळे लुडो कोणी आणि कुठेही खेळू शकतो. मुंबई लोकलमध्ये प्रवास करत असताना तुम्हाला 4-5 पोरं निवांत लुडो खेळताना दिसतात. परंतु याच लुडोमुळे 17 वर्षाच्या गोकुळला आपला जीव गमवावा लागलाय. कल्याणमध्ये घडलेल्या एका थरारक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. लुडो खेळल्यामुळे गोकुळचा जीव कसा गेला, तसेच ही संपूर्ण घटना काय आहे, सविस्तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. कल्याण परिसरातील कोळीवळी या भागात रॉयल फॅमिली नावाचा ढाबा आहे. याच ढाब्यावर नेपाळमधून आलेले काही तरुण कामाला आहेत. यातील चित्रा नेपाळी नावाचा तरुण देखील येथेच काम करायचा. गेल्या काही दिवसांपासून चित्रा याचा भाचा गोकुळ शाळेला सुट्ट्या असल्यामुळे त्याच्याकडे राहायला आला. गोकुळ याच्याकडे स्मार्टफोन होता. तो आपल्या स्मार्टफोनवर नेहमीच लुडो खेळत असायचा. कधी कधी त्याचा मामा चित्रा हा देखील त्याच्याबरोबर लुडो खेळायचा. मात्र गोकुळची सतत मोबाईलमध्ये लुडो खेळण्याची सवय त्याच्या मामाला आवडत नव्हती. कारण गोकुळ लुडो खेळत असताना एवढा मग्न व्हायचा की त्याला सांगितलेलं काम तो करत नव्हता. यावरून अनेकदा गोकुळ व त्याच्या मामा चित्रा यांच्यात शाब्दिक वादही झाले. परंतु तरी देखील गोकुळ हा मामाच्या सांगितलेल्या गोष्टी ऐकत नव्हता. लुडो खेळणे म्हणजे काही वाईट नाही, लुडो खेळणे म्हणजे कुठलंही व्यसन नाही, असा गोकुळ त्याच्या मामाला सांगत असे. मात्र मंगळवारी मामा भाच्यात जे काही घडलं त्या घटनेने हा संपूर्ण परिसर आता हादरून निघाला आहे. नेहमीप्रमाणे चित्रा हा ढाब्यावर काम करून घरी परतला. आज मात्र त्याला त्याच्या भाच्याबरोबर लुडो खेळण्याची इच्छा झाली. त्यानंतर चित्रा आणि गोकुळ त्यांच्या इतर मित्रांबरोबर लुडो खेळायला लागले. परंतु लुडो खेळत असताना एकाचा डाव दुसऱ्याने खेळल्याने त्यांच्यात प्रचंड वाद झाला. या वादानंतर मामा चित्रा हा आपल्या भाच्यावर खूप संतापला होता. त्याला आपल्या भाच्याचा खूप राग आला. याच रागातून त्याने आपल्या भाच्याचा काटा काढायचं ठरवलं. मंगळवारी रात्री गोकुळ जेवण करून गाढ झोपलेला होता. गोकुळला गाढ झोपेत पाहून त्याचा काटा काढण्याची हीच संधी आहे असं चित्राच्या लक्षात आलं. त्याने घरातील भाजी कापायला वापरात येणारा चाकू घेतला. त्याचा भाचा गोकुळ झोपेत असतानाच त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने गोकुळचा थेट गळा चिरला. गोकुळच्या रूममध्ये रात्री उशिरा एवढा आवाज झाल्याने घरातील सर्व लोक आतमध्ये आले. खोलीत गोकुळला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून त्यांना धडकी भरली. त्यांनी लगेच गोकुळला दवाखान्यात दाखल केले. परंतु दवाखान्यात गोकुळला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर आता खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये या संबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी आरोपी मामा चित्रा यावर BNSच्या ॲक्ट 103/1 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेसंदर्भात गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊन पंचनामा देखील केलाय. तसेच या प्रकरणाची चौकशी ही रुपाली धांकड या पोलीस अधिकारी करत आहेत. केवळ लुडो खेळताना झालेल्या वादामुळे रात्री उशिरा घडलेल्या या गुन्ह्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच प्रत्येक अंगाने या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे.